आज होती भावाची हळद आणि असा काहीसा लुक मी केला होता. त्याआधी सकाळी ते पोह्यांचा नाश्ता केला. अगदी वरच्या मजल्यावरती एक खोली आहे आणि त्याच्या साईडलाच टेरेस आहे. तो कोवळ्या उन्हात बसून आम्ही मस्त नाश्ता केला. त्या आम्हाला डान्स करायचा होता आणि आज आम्ही प्रॅक्टिस करत होतो. मुलांचा तर गोंधळ इतका चालू होता की कायच बोलू. त्यानंतर जेवणाला सुरुवात केली. ॲक्च्युली ना हे बाहेरनं सगळं मागवलं होतं. एकांना करायला दिलं होतं. सगळ्यांनी बसून मस्त जेवण केलं. इव्हनिंगला घाणा भरणी आणि बांगडा भरायचा कार्यक्रम होता. सगळेजणच जमा झाले होते आणि मला ना खूप आवडतात हिरव्या बांगड्या घालायला. तसं तर एरवी बांगड्या घालायला आवडत नाहीत, पण या दिवशी काय माहिती हिरव्या बांगड्या भरायला खूप आवडतात. हे सगळं जे काही कर्तव्य असतं तर ते बहिणीचं असतं. आत्याला मुलगी नाही आहे, सो नयननं सगळं केलं. आता हे जे मुहूर्तमेढचं वगैरे चालू आहे, विनूने केलं तर ते पप्पांनी करायचं असतं आणि या क्षणीनं मम्मीसुद्धा इमोशनल झाली होती आणि तिला पाहून मी तर खूप जास्त रडले होते. त्यानंतर इथे राजनंदिनीला बघा असं छान तयार केलं होतं आणि ती या पाळण्यावरून उतरायला तयारच नव्हती. तर छान छान रेडी झालं तर म्हणलं चला फोटोजसुद्धा काढून घेऊयात. इतक्यात मग इकडे हळदीची वगैरे सगळी तयारी सुरू झाली, घाणा भरायची वगैरे. सुरुवातीला थोडीशी ही मानाची हळद लावली गेली आणि त्यानंतर मग घाणा वगैरे भरण्यात आला. तर बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे असे सगळे क्लिक केले. त्यानंतर आम्ही हळद खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला असा काहीसा अवतार होता आणि त्यानंतर असा काहीसा झाला. खूप वर्षांनी अशी काहीशी हळद एन्जॉय केली आणि त्यानंतर सगळ्यांनी खूप डान्ससुद्धा केला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि जाता जाता हा डान्स नक्की पहा.